नमस्कार मंडळी. मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये राशीचक्रातल्या 11व्या म्हणजे कुंभ राशीच्या सप्टेंबर 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपण घेत आहोत माहिती. हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार नेहमीप्रमाणे आपण माहिती करून घेतोय. तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवायचं आहे. परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित आपल्याला अनुभवायला मिळतातच. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस. खूप सुंदर उपयोग होतो याचा. आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागापर्यंत मध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मंडळी, गुरुग्रहाचं राशी परिवर्तन 1 मे पासून 14 मे 2025 पर्यंत आपल्या चौथ्या स्थानातून सुखस्थानातून सुरू झालेलं आहे. हे चौथं घर सुखस्थान म्हणून आपण ओळखत असतो. तर काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ अशुभ फळं या 2025 मे पर्यंत अवश्य घ्या जाणून. तसेच शनिग्रह 29 जून पासून 138 दिवसांसाठी म्हणजे 15 नोव्हेंबर पर्यंत वक्री झाला आहे. त्याचे काय बरं परिणाम आपल्या राशीला मिळणार आहेत त्यासाठी या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. अवश्य ते व्हिडिओ पाहिले नसतील तर मुद्दामून जाणून घ्या. आजच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया सप्टेंबर महिन्याचं राशी भविष्य आपल्या राशीला कुंभ राशीला काय सांगतंय. सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया आपल्या आरोग्याविषयी. या महिन्यात आपल्या कुंडलीच्या 8व्या घरात नीच राशीमध्ये 18 सप्टेंबर पर्यंत असणारे शुक्र ग्रह, ज्यामुळे लिक्विड इन्फेक्शन, सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन, पोटाचे आजार फार मोठ्या प्रमाणात सांभाळायचे आहेत. त्यामुळे अवश्य काळजी घ्या. प्रवासातील दगदगीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सतत प्रवास जर या काळात करत असाल तर ती काळजी घ्या. शुक्र ग्रह हा भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह असल्यामुळे धार्मिक यात्रा या काळात होण्याचे योग पण निर्माण होत आहेत. 8वा शुक्र ग्रह तोही नीच राशीमध्ये. अशा वेळेला सावधानता ठेवावी लागते, ती म्हणजे पैशाच्या आर्थिक व्यवहारामध्ये. कोणालाही उसने आणि उधारीने पैसे देणं या काळात टाळलेलं बरं राहील. तसेच लोभाला बळी पडून कुठलीही आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी सुद्धा हा ग्रहयोग अशुभ समजला जातो. आणि गुंतवणूक नेहमी अभ्यास करूनच करावी या महिन्यात जास्त, नाहीतर आयुष्याची कमाई आपण घालवून बसतो. शुक्र ग्रह आपल्या चतुर्थ स्थानाचा सुखस्थानाचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे भूमी, भवन, वाहन यामध्ये या काळात गुंतवणूक किंवा खरेदी विक्री करणार असल्यास प्रचंड सावधानता ठेवूनच व्यवहार करा. शक्य झाले तर 18 तारखेनंतर हे व्यवहार न केल्यास जास्त उत्तम राहतील. परंतु या संपूर्ण महिन्यासाठी मंगळ ग्रह पंचम स्थानातून गोचर भ्रमण करत आहे. त्यामुळे जमिनीच्या व्यवहारात गुंतवणूक करण्यासाठी, योग्य जमिनीचा शोध घेण्यासाठी मात्र हरकत नाही. तसेच आपले भूमी, भवन, वाहन यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी 18 सप्टेंबर नंतर आपण पावलं उचलू शकता. कारण याच चतुर्थ स्थानाचा आणि भाग्यस्थानाचा शुक्र ग्रह येतो आहे याच राशीमध्ये भाग्यस्थानामध्ये. त्यामुळे महिन्याचा हा दुसरा पंधरवडा आपल्यासाठी तसाही राहणार आहे सुखद अनुभव देणारा. मनासारख्या घटना घडण्यासाठी, आर्थिक लाभ मिळवण्यासाठी शुक्र ग्रहाची उत्तम साथ या दुसऱ्या पंधरवड्यापासून आपल्याला मिळताना दिसून येते आहे. काही मौल्यवान वस्तूंची खरेदी ह्या दुसऱ्या पंधरवड्यात काळामध्ये होताना दिसेल सुद्धा. रखडलेले आर्थिक व्यवहार बऱ्यापैकी याच कालखंडामध्ये मार्गी लागायला लागतील. दशमस्थानावर म्हणजेच कर्मस्थानावर गुरुग्रहाची आणि लाभस्थानावर मंगळ ग्रहाची शुभदृष्टी नोकरदार मंडळींना नोकरीमध्ये शुभ आणि अनुकूल वातावरण निर्माण करायला मदत करेल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या मंडळींना कालखंड शुभ आहे. अवश्य आपले प्रयत्न वाढवा या संपूर्ण महिन्यामध्ये. सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा नोकरीचे प्रयत्न अवश्य सुरू ठेवू शकता. 16 सप्टेंबर पर्यंत रवीची साथ 7व्या या केंद्रस्थानातून उत्तम असणाऱ्या आपल्या राशीला तेव्हा स्वतःच्या सिंह राशीमधून तो भ्रमण करतोय. मंगळ ग्रहाची 12व्या घरावर पडणारी दृष्टी परदेशातील नोकरीचा शोध घेण्यासाठी अनुकूलता वाढवत आहे. तर काहींना या काळामध्ये नोकरी निमित्ताने घरापासून लांब जाण्याचे योग राहतील. 7व्या घरामध्ये म्हणजे सप्तम स्थानात 16 सप्टेंबर पर्यंत रवी राहणार आहे त्याच्या राशीमध्ये. शिवाय बुध ग्रहाबरोबर शुभ असा बुधादित्य योग होतोय याच 7व्या घरात. त्यामुळे बुध आणि रवी ग्रहांचा दिग्बली योग व्यावसायिकांना करणार आहे मालामाल. काही सरकारी कामाची टेंडर मिळवण्यासाठी अवश्य संधी घ्यायला हरकत नाही. मात्र सुरुवातीला आपल्या स्वतःच्या खिशातून पैशाची तरतूद मात्र करावी लागेल. 18 तारखेपर्यंत शुक्र ग्रह राहणार आहे त्याच्या नीच राशीमध्ये. त्यामुळे पैशाचं नियोजन मात्र व्यवस्थित करायचं आहे या पहिल्या 18 तारखेपर्यंत.
18 सप्टेंबर नंतर पैशाचे मार्ग सुद्धा बऱ्यापैकी मोकळे होताना दिसतील. रवी ग्रहाचा शुभ लाभ म्हणजे सरकारी अधिकारी वर्ग, राजकीय वर्तुळातील व्यक्ती, वडीलधारी मंडळी यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य आपल्याला चांगलं मिळण्याचा योग आहे. त्यामुळे कार्यातील वेग आणि उत्साह दोन्ही वाढलेला राहील. तसेच ज्यांना राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे, काम नव्याने सुरू करायचं आहे, त्यांच्यासाठी हा रवी बुध ग्रहांचा शुभयोग अनुकूलता वाढवणारा राहतो आहे. त्याचा अवश्य आपण लाभ पदरात पाडून घेऊ शकता. पंचम स्थानात संपूर्ण महिन्यासाठी मंगळ ग्रह गोचर भ्रमण करत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये उत्साह वाढलेला दिसून येईल. विशेष करून जे विद्यार्थी क्रीडा क्षेत्राशी, इंजिनिअरिंग क्षेत्राशी जोडलेले आहेत, तरीही बुद्धीचा कारग्रह बुध या महिन्यात म्हणावी तशी साथ मिळवून द्यायला तेवढासा सक्षम नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्वास मात्र अभ्यासाच्या बाबतीमध्ये ठेवू नका. अभ्यास समजून घेणं, पाठांतर यावरती विशेष भर देणं महत्त्वाचं राहील. विशेष करून आपल्या महत्त्वाच्या अभ्यासाच्या नोट्स सांभाळा. ऐनवेळी या नोट्स दुसऱ्यांना देऊ नका, नाही तर फसगत होईल. मेडिकल, इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, लॉ, फायनान्स अशा विषयामध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना बऱ्यापैकी अनुकूल वातावरण निर्मिती करतो आहे. शेत जमीन, बांधकामाची जमीन, राहतं घर, सोनं, दागदागिनं यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी 18 सप्टेंबर नंतरचा कालखंड बऱ्यापैकी अनुकूल राहतो आहे. काही सरकारी आर्थिक योजनांचा लाभ घेणार असल्यास 16 सप्टेंबर पूर्वी जरा प्रयत्न जोरकसपणे वाढवा. विवाह इच्छुक मंडळींना शुक्र ग्रहाची साथ 18 सप्टेंबर नंतर अर्थातच मिळत राहणार आहे. तर ज्यांना या महिन्यात संतती विषयामध्ये नियोजन करायचं आहे, प्लॅनिंग करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. आपल्या राशीच्या पालकांना आपल्या मुलांशी संवाद साधताना कोणत्याही प्रकारे गैरसमज दोन्हीही नात्यांमध्ये होणार नाही याची फार काळजी घ्यायची आहे. तर आपल्या मुलांच्या शैक्षणिक गोष्टींकडे थोडंसं विशेष लक्ष आपल्याला द्यायचं आहे. आणि हो, या महिन्यामध्ये वाहन चालवताना सुद्धा मंडळी आपल्याला काळजी घ्यायची आहे, ही सूचना आपला मंगळ ग्रह मात्र देतो आहे. तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आणि अशा प्रकारे जाणून घ्यायचं असेल सखोल माहिती आपल्या स्वतःबद्दल, तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे दिलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतरच आपली अपॉइंटमेंट बुक करा. कुंडली मार्गदर्शन, वास्तू मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपण सहज मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटचा अभ्यास करता या महिन्यात पॉवर, इलेक्ट्रॉनिक, बँकिंग, फायनान्स, फार्मा, इंजिनिअरिंग हे जे सेक्टर्स आहेत हे तुम्हाला जास्त फायदा तर देतील. तर IT सेक्टरकडे सुद्धा थोडंसं डोकावून पाहायला हरकत नाही. बँकिंग आणि फायनान्स आणि ETF गोल्ड अशा क्षेत्रामध्ये दुसऱ्या पंधरवड्यामध्ये जरा जास्त लक्ष द्या, गुंतवणूक वाढवा, लाभ मिळायचे योग चांगले आहेत. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभाचा राहणार आहे. पहिला पंधरवडा मात्र जरासा ट्रेडिंग करताना विशेष काळजी घ्या. नवीन डीमॅट अकाउंट सुरू करायला ह्या महिन्यात अवश्य करू शकता. तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम. मंडळी, मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं शास्त्राच्या दृष्टीने. चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत त्याच्यामध्ये होणारं भ्रमण हे अत्यंत कमी दिवसाचं असतं. अगदी 2.25 दिवसाने तो आपली राशी बदलतो. त्यामुळे महिन्याभराच्या संपूर्ण 30 ते 31 दिवसामुळे हा चंद्र सगळ्या 12 राशीतून आणि 12 घरातून भ्रमण करत असतो. चंद्राचं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला 6वं, 8वं आणि 12वं असतं तेव्हा या दिवसामध्ये आपल्याला घ्यावी लागते फार काळजी आपण करत असलेल्या कामाची, एखाद्या निर्णयाची आणि आपल्या आरोग्याची सुद्धा. या सप्टेंबर महिन्याचा विचार केला तर हे चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला 6वं, 8वं आणि 12वं राहणार आहे. ते म्हणजे सप्टेंबर महिन्यातल्या तारखा असणार आहेत 1, 4, 5, 6, 14, 15, 27 आणि 28. त्यामुळे या दिवशी व्यवहार अत्यंत सावधानतेने करा, मानसिक शांतता ठेवा, आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये राहणाऱ्या आपल्या राशीसाठी 2, 3, 7 ते 13, 16 ते 26 आणि 29, 30 या तारखांना. त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय, मौल्यवान वस्तूंची खरेदी, काही महत्त्वाच्या गाठीभेटी करण्यासाठी अवश्य ह्या तारखांचा आपण वापर करू शकता. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी बुध ग्रहाची उपासना मात्र वाढवायची आहे आणि अतिशय साधा मंत्र आहे, ओम बुम बुधाय नमः, ओम बुम बुधाय नमः. एक माळ अवश्य करा.
विष्णू सहस्त्रनामावली आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ जमेल तसे, जमेल त्या दिवशी अवश्य करा. तर मंडळी, ही होती आपल्या कुंभ राशीची महत्त्वाची माहिती. आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत, त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण पुस्तक मागवू शकता. तसेच श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ 151 रुपये फोन पे करून आपण अवश्य मागवा. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरू श्री यंत्र, लक्ष्मी कवडी, अशी विविध यंत्र आपण अवश्य माहिती घ्या व्हॉट्सअप करून आणि नंतर त्याची ऑर्डर बुक करा. तर मंडळी, असा आहे हा कुंभ महिना, सप्टेंबर महिना आपल्या कुंभ राशीसाठी. त्यामुळे गणेशाचा हा महिना आहे. त्यामुळे गणपतीच्या आगमनापासून त्याच्या स्थापनेपर्यंत काही महत्त्वाचे व्हिडिओ आपण केलेले आहेत याच्या आधी. त्याची माहितीचे व्हिडिओचे लिंक खाली देतो आहोत, अवश्य जाऊन ते व्हिडिओ सुद्धा पहा. तर असा हा गणपती बाप्पाचा महिना आपल्याला आनंदाचा, सुखसमृद्धीचा जावो ही गणेशाच्या चरणी प्रार्थना. भेटूया पुढच्या भागात. कळावे लोभ असावा. धन्यवाद.